हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे इझी मॅथ्स बाय एन एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. तर या भागात आपण बघणार आहोत ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. सगळ्यात पहिल्यांदा इंटिजर्स म्हणजे काय? इंटिजर्स आर होल नंबर्स विच इन्क्ल्यूड्स पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो. इंटिजर डज नॉट इन्क्ल्यूड फ्रॅक्शन्स ऑर डेसिमल्स. आता इंटिजर्सचे एक्झाम्पल्स काय असू शकतात? मग पहिलं तर एक्झाम्पल, जसं की आपण डेफिनेशनमध्ये म्हणलं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो. मग एक्झाम्पल 0 हे होऊ शकतं. परत -1, -5, 6, 7, 10 हे असे एक्झाम्पल्स आहेत इंटिजर्सचे. चला तर मग आपण बघूया इंटिजर्सची ॲडिशन कशी होत असेल. थ्री + 2 = 5 हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण -3 + 2 जर असा विचार केला तर याचं उत्तर येईल -1. अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. -7 + -2 = -9. आता इथे काय होईल? दोन्ही चिन्ह सारखे असल्यामुळे दोन्ही संख्यांची बेरीज होईल. याचाच अर्थ असा की जेव्हाही ॲडिशन ऑफ इंटिजर्समध्ये प्लस प्लस मायनस असेल तेव्हा जी संख्या मोठी असेल त्या संख्येचं चिन्ह जाईल. तसेच या उलट वजा अधिक मध्ये जी संख्या मोठी असेल त्याचे चिन्ह जाईल. पण जेव्हा त्याचे चिन्ह जाईल पण ह्या दोन्ही केसेसमध्ये केस 1 आणि 2 ह्या दोन्हींमध्ये एक साम्य होईल की दोन्ही चे चिन्ह जेव्हा वेगवेगळे असतील तेव्हा त्यांची वजाबाकीच होणार. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये संख्यांची वजाबाकी होऊन जी संख्या मोठी असेल त्या संख्येचे चिन्ह जाईल. तसेच जेव्हा दोन संख्यांचे चिन्ह सारखे असेल तेव्हा त्यांची बेरीज होईल. ह्या केस 3 आणि 4 मध्ये दोन्ही संख्यांची बेरीज होईल आणि चिन्ह जशाला तसे जाईल. आता सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स बघूया. एट - 3 हे तर आपल्याला माहितीच आहे = 5. ओके. मग जर -8 - 3 असे असेल तर याचं आन्सर येईल -11. एट -3 जर असं असेल तर याचं आन्सर येईल +11.
-8 -2 इक्वल्स टू -6. चला तर मग सबट्रॅक्शनमध्ये काय रूल्स येतात सायन्सचे. तर सबट्रॅक्शन करत असताना जेव्हा दोन्ही संख्याचं चिन्ह मायनस असेल तर त्याची बेरीज होऊन साईन मायनस जातं. आता आपण बघूया मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स करत असताना जे रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात सायन्सबद्दल ते असे की जेव्हा दोन संख्या पॉझिटिव्ह असतात तर त्यांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतो. जेव्हा एक संख्या निगेटिव्ह आणि एक संख्या पॉझिटिव्ह असली तर त्यांचा प्रोडक्ट निगेटिव्ह येतो. तसेच पहिली संख्या पॉझिटिव्ह आणि दुसरी संख्या निगेटिव्ह असेल तर त्याचा प्रोडक्ट ऑफकोर्स निगेटिव्ह येणार. आणि दोन संख्या जर निगेटिव्ह असतील तर त्यांचा प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह नंबर येतो. याचाच अर्थ असा की जेव्हा दोन चिन्ह सारखे असतात तर त्यांचा प्रोडक्ट हा नेहमी पॉझिटिव्ह इंटिजरच येणार. जसं की एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया 2 × 3. इथे हा +2 आहे आणि हे +3. यांचा प्रोडक्ट नेहमीच पॉझिटिव्ह येणार +6. जर आता -2 × 3 असं केलं तर आपण रूल पाहिला आहे की एक संख्या निगेटिव्ह असली आणि एक पॉझिटिव्ह असली तर त्याचा प्रोडक्ट नेहमी निगेटिव्ह येणार. म्हणून -2 × 3 6. -2 × -3 इज इक्वल्स टू आपण रूल पाहिलेला आहे की दोन चिन्ह सारखे असले तर त्याचा प्रोडक्ट नेहमी पॉझिटिव्ह येणार. ते पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर मग 2 × 3 6 आणि हे प्लस असेल. ठीक आहे. मग चला तर मग आपण ही आपली एक्झरसाइज सॉल्व करूया. दोन संख्या निगेटिव्ह असल्या म्हणजे आपला रूल काय आहे, दोन संख्या निगेटिव्ह आहेत तर त्याचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येणार. 5 7 जा 35. ओके. म्हणजे याचा दोन संख्या निगेटिव्ह आहेत त्याचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येणार म्हणजे हे +35 झालं. आता एक संख्या निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे तर याचा प्रोडक्ट निगेटिव्ह येणार. ओके. 9 6 जा 54. आता 9 4 जा 36. तर याचं प्रोडक्ट काय येईल सांगा बरं, निगेटिव्ह येईल. ओके. अशाच प्रकारे तुम्ही पण वेगवेगळ्या संख्या घेऊन हे रूल्स अप्लाय करू शकतात. आता ह्या दोन संख्या निगेटिव्ह आहेत म्हणजे यांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह 124 1 जा 124. आता ह्या दोन संख्या निगेटिव्ह म्हणजे ह्यांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येणार 12 7 जा 84. ह्याचं सांगा बरं, करा कॅल्क्युलेट तुम्ही पण. बघा अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. यात काहीही अवघड नाही आहे, फक्त आपल्याला सायन्सवर लक्ष द्यायचं आहे एवढंच.
चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.